स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? अर्थ जाणून तारक मंत्र म्हणा, निश्चित फळ तुम्हाला प्राप्त होईल. आपण अर्थ जाणून तारक मंत्र नियमित पठन केला तर याचे योग्य फळ आपल्याला जीवनात प्राप्त होईल. कुटुंबात आनंद येईल, आत्मविश्वास वाढेल, मनातील भीती दूर होईल, आपले कष्ट कमी होईल. जे काही आपल्या मागे संकट चालू आहे, अडचणी चालू आहे, ते या तारक मंत्राच्या नियमित पठनाने दूर होतील. स्वामी महाराजांच्या ह्या तारक मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे आणि प्रचंड असा प्रभावशाली हा तारक मंत्र आहे. आणि ह्या तारक मंत्राचे अनेक जणांना अनुभवही आलेले आहेत स्वामी भक्तांनो, आणि ते अनेक जणांनी सांगितलेली आहेत. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे, हे एक फक्त स्वामी भक्तच समजू शकतो. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला तर आपण सर्वजणच जाणत आहोत. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो म्हणजे त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी हा तारक मंत्र मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. ही तर पक्की गोष्ट आहे स्वामी भक्तांनो. तर चला मग या तारक मंत्राविषयी आणखी जाणून घेऊयात आपण. तर स्वामी भक्तांनो, तारक या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्व दडलेला आहे. तारक या शब्दाचा अर्थ होतो तारणारा, आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणून या मंत्राला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात. कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी त्यांच्या उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या तारक मंत्रात सांगितले आहे मैत्रिणींनो. चला तर मग अशा तारक मंत्राचा पूर्ण अर्थ जाणून घेऊया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तकामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, या ओळीमध्ये असे सांगितले आहे की स्वामी सेवा करताना मनात कोणतीही शंका तुम्ही ठेवू नका. अगदी मनातील भीती दूर करून त्यांना तुम्ही समर्पित व्हा. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतकेच लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणार. ह्या मनात पूर्ण आपण ठाम विश्वास ठेवायचा की 100% स्वामी आपल्याला साथ देणार आहेत. आपला विश्वास जराही डगमगू देऊ नका. आपण निशंक मनाने फक्त स्वामी सेवा करत राहा. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळहीन रे त्याला, परलोकीहीन भीती तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, तारक मंत्राच्या दुसऱ्या ओळीमध्ये असे सांगितले आहे की स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही ना. स्वामी सोबत असताना यमाला देखील तुमच्यापासून पाठ फिरवावी लागते, ही त्यांची ताकद आहे. स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही. आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही मैत्रिणींनो. भीतोसी भये तळू दे, तसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, आता या तिसऱ्या कडव्यात असे म्हटले आहे की म्हणा, तू घाबरतोस का? तुझ्याजवळ तर स्वामींची शक्ती आहे, स्वामींची भक्ती आहे, स्वामींचा विश्वास आहे.
जन्ममृत्यू ज्यांच्या अधीन आहेत ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत. तू त्यांचा प्रिय भक्त आहेस ना, त्यामुळे तुला घाबरण्याची काही गरजच नाही. स्वामींची आपल्या भक्ताप्रती असलेली माया यातून दिसून येते. स्वामी आपल्या भक्तांवर खूप निष्ठा ठेवतात आणि ते अगदी साधे आहेत. त्यांना त्यांच्या भक्ताकडनं जास्त काही लागत नाही. त्यांना फक्त निर्मळ मनाने आपण सेवा केली तरी ते कबूल करून घेतात. मैत्रिणी, खरा होई जागा सत्य सहित, कसा होसी गावीन तुझा भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगू नको स्वामी देतील हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो, मनोभावे त्यांची सेवा करतो, त्यांच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो. त्याची प्रचिती या कडव्यातून येते. पवित्र मनाने आणि निर्मळ भावनाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात आणि त्यांना संकटकाळी आपली साथही देतात. त्यामुळे कधीही भक्ती आपण निस्वार्थपणेच करावी. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामी जया पंचामृतात. हे तीर्थ घेयात रे सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य सुशक्य करतील साथ. मैत्रिणींनो, पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय, तर या सर्वात आपले स्वामीच आहेत. स्वामींचे नाम जपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात. त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. स्वामींना एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाही. असे हे स्वामी आहेत. आपण जितक्या अंतःकरणातून मनातून निस्वार्थपणे स्वामींची सेवा करू, तितकेच आपल्याला स्वामी महाराज आशीर्वाद देतील. आपल्या कुटुंबावर त्यांची चावडी राहील आणि आपलं कुटुंब नेहमी निरोगी आरोग्यदायी राहील आणि घरात नेहमी शांतता सुख आनंद नांदत राहील. असे आपले स्वामी महाराज आहे. त्यांची कृपा सावली आपल्यावर असेल तर आपल्याला कोणतं दुःख संकट काहीच आपल्याला सहन जास्त करावं लागत नाही. आणि जरी संकट आलं तरी त्यातून योग्य मार्ग आपल्याला स्वामी दाखवत असतात. असं हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रभावशाली महत्वाचा आणि पवित्र असा तारक मंत्र आहे. त्याचे वाचन आपण नियमित केले तर आपल्यात खूप चांगले बदल घडतात. आपल्याला आत्मविश्वास वाटतो, आपली मनातील भीती नष्ट होते, आपल्या संकटातून सुटका होते आणि जे काही आपल्या मागे संकट चालू असतं ते दूर होतं. आपल्या मनाला एकाग्रता प्राप्त होते, मन विचलित होत नाही, मनात वाईट विचार येत नाही आणि आपण कोणाबद्दल वाईट विचारही करत नाही. अशा या तारक मंत्राचे प्रभावशाली फायदे आहेत आपल्या जीवनात. नियमित पठण करा आणि चांगले बदल आपल्या जीवनात घडवा आणि आयुष्य सुंदर बनवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. किंवा तुम्हाला माहिती कशी वाटली याचेही कमेंट्स करून